मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पडकं घर. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. रात्रीची 1 वाजताची वेळ. राजन एका 55 ते 60च्या आसपास वयाचा दारूच्या नशेत धुंद होऊन त्या सुनसान रस्त्याने चालला होता. चालता चालता त्याच्या झोकांड्या जात होत्या, पण स्वतःला सावरत तो चालत होता. त्याला काहीच सुधरत नव्हते. आजूबाजूला गर्द झाडी, लांब लांबपर्यंत ना माणूस ना चिटपाखरू. रातकिड्यांचा किरकिर आवाज, मधून मधून लांबवर एखाद्या कुत्र्याच्या रडण्याचा आवाज. बस. खिशातून देशी दारूची अर्धी राहिलेली बाटली राजनने काढली आणि तशीच तोंडाला लावली. एका दमात राहिलेली सगळी दारू पिऊन त्याने रिकामी बाटली बाजूच्या झाडीत भिरकावली. त्याने परत एकदा खिशात हात घातला. एक सिगारेट त्याच्या हाताला लागली. सिगारेट काढून त्याने ती शिलगावली आणि नशेमध्ये बेधुंद झालेली त्याची काया दोन्ही पायांवर सांभाळत तो पुढे चालू लागला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं की आपण दारूच्या नशेत रस्ता चुकलेलो आहोत. तसा तो याच शहरात पूर्वी राहत होता, पण तो जवळपास 20 वर्षांनी काल त्याच्या मुलीच्या सासूरवाडीला आला होता आणि 20 वर्षात शहर फार बदललं होतं. बऱ्याच दिवसांनी तो शहरात बाहेर निघाला होता. त्यात दारू जास्त झाली. घरातून निघताना त्याने सविता म्हणजे त्याच्या मुलीला सांगितलं होतं की रात्रीपर्यंत तो घरी येईल. बाबा, आज आवस आहे, नको जाऊ. तुला दारू पाहिजे तर मी ह्यांना सांगते, ते देतील आणून. इथंच बसून पी. काल तू आल्यापासून माझा उजवा डोळा लवतोय. त्यात काल रात्री खूप वाईट स्वप्न पडलं मला. तू नको जाऊ बाहेर. हे सविताचे शब्द त्याला आठवत होते. दारूच्या धुंदीत त्याचा मेंदू कधीच सुन्न झाला होता. त्यामुळे मुलीच्या घरचा रस्ता तो चुकला होता. तो आता चालायचा थांबला होता. त्याने रस्त्यावर दोन्ही बाजूला नजर टाकली आणि त्याला खात्री झाली की आपण रस्ता चुकलो आहोत. पण आता इथं विचारणार तरी कोणाला? मनुष्यवस्ती आसपास कुठेच नव्हती. मागे जाण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळे तो तसाच पुढे निघाला. कदाचित कोणीतरी पुढे भेटेल आणि त्याला योग्य रस्ता सांगू शकेल, असा विचार करत तो पुढे जातच होता. तितक्यात अचानक त्याच्या मागून एक आवाज आला. काय पाहुणं, काय झालं? रस्ता चुकलात वाटतं. राजनने दचकून मागे पाहिलं, कारण काही क्षणापूर्वी त्याने त्या बाजूला पाहिलेलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. पण आता रस्त्याच्या कडेला एक जोडपं उभं होतं. एक माणूस, चेहरा घोंगडीने झाकलेला, आणि त्याच्या बाजूला एक स्त्री, तिच्या पण अंगावर घोंगडी आणि तिने पण चेहरा झाकलेला. हो, पण तुम्ही कोण? राजनने विचारलं. आम्ही पलीकडे वस्ती आहे, तिकडे चाललोय, त्या माणसाने सांगितलं. पण आता तर तुम्ही मला दिसलाच नव्हतात, मग अचानक? राजन म्हणाला. आम्ही इथंच होतो, पण तुम्ही तंद्रीत असाल म्हणून तुम्हाला दिसलो नाही. तो माणूस म्हणाला. एक काम करा, पाऊस येतोय, इथं पुढं जावा. एक पडीक घर दिसेल, आजची रात्र तिथंच काढा. तुम्ही दारू पिलेले दिसताय खूप, तिथं कोणी नसतं, तो माणूस म्हणाला आणि ते जोडपं विरुद्ध दिशेला चालू लागलं. राजनला त्यांचं म्हणणं पटलं. तसंही आता पावसाची शक्यता होती. थोडा पुढे चालत आल्यावर झाडी थोडी विरळ झाली होती आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला आतमध्ये त्याला त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे एक पडकं घर दिसू लागलं. भंगलेल्या भिंती असलेल्या त्या घरातून शेकोटी सदृश प्रकाश दिसत होता. कदाचित तिथं लोक दिसत आहेत. जास्त काही नाही तर कमीत कमी आजची रात्र काढता येईल, असा विचार त्याच्या डोक्यात आला. कारण एकतर तो नशेत, त्यात इतका वेळ चालून तो थकला होता. त्यात पाऊस पण आता सुरू झाला होता. हळूहळू तो त्या पडक्या घराजवळ आला. त्याने त्या पडक्या घरात आता प्रवेश केला होता. दार तर नव्हतंच, त्यात बऱ्याचशा भिंती अर्ध्या पडलेल्या होत्या.
जमिनीवर दगडमातीचे अवशेष होते. जागोजागी गवत उगवलेलं होतं. ते बसकं घर तसं मोठं होतं. आतमध्ये 3 ते 4 खोल्या असाव्यात. बाहेरच्या त्या खोलीच्या मधोमध एक शेकोटी पेटत होती. कोणी आहे का? राजनने बाहेरच्या खोलीतून आवाज दिला, पण कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने 2-3 वेळा परत आवाज दिला, पण परत तेच, कसलाच प्रतिसाद मिळाला नव्हता. का कुणास ठाऊक, पण राजनला ते घर, ती जागा ओळखीची वाटत होती. तसंही पडकं घर आहे, कोणीच दिसत नाहीये. जाऊ दे, झोपतो, कोणी येईल तेव्हा बघू, असं म्हणून राजन त्या शेकोटीच्या बाजूला असलेल्या भिंतीपाशी जाऊन आडवा झाला. दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला 5 ते 10 मिनिटात झोप लागली. त्या पडक्या भिंतीला असलेली खिडकी आपोआप उघडली आणि त्या खिडकीतून ती आत डोकावून बघत होती. एका पायाने लंगडत ती त्या पडक्या घराच्या आत आली. तिचं रूप इतकं विचित्र होतं की राजननी जर तिला पाहिलं असतं तर जागच्या जागी हार्ट फेल होऊन मेला असता. हिरवी नऊवारी साडी, हिरव्या बांगड्या, कपाळावर मोठं कुंकू, मोकळे केस, पण चेहरा, तिचा चेहरा म्हणजे फक्त 2 डोळे बस. नाक, कान, ओठ, तोंड हे अवयव अर्धवट जळालेले होते. डोळे ते पण खोल गेलेले आणि मोठं कपाळ, हे एवढे 2च भाग चेहऱ्यावर शिल्लक होते. ती क्षणभर राजनच्या थोडी जवळ आली. तो झोपला होता तिथं त्याच्या डोक्याच्या बाजूला बसली. विकृत नजरेने त्याच्याकडे एकटक बघत ती थोडा वेळ तशीच बसून होती. तिचं त्याच्याकडे बघणं जणू काही तिने या क्षणाची कित्येक वर्ष वाट पाहिली होती. आणि मग का कुणास ठाऊक ती उठून त्या घराच्या आतल्या अंधाऱ्या भागात नाहीशी झाली. जवळपास 1 तास निघून गेला. राजनच्या कानावर काही आवाज पडले आणि त्याची झोप मोड झाली. त्याने आवाजाकडे दुर्लक्ष केलं, पण आवाज मोठमोठ्याने येऊ लागले. राजन उठला. त्याने आतल्या बाजूला कान लावून अंदाज घेतला. आवाज आतून येत होता. नीट लक्ष देऊन ऐकल्यावर असं लक्षात आलं की ते कोणाचे तरी भांडणाचे आवाज आहेत. कदाचित नवरा बायको भांडत असतील असं राजनच्या लक्षात आलं, कारण एक आवाज बाईचा होता तर दुसरा आवाज पुरुषाचा होता. राजनने खिडकीतून बाहेर पाहिलं, पण आता पावसाचा जोर बराच वाढला होता. तसेच दिवस अजून उजडायचा होता, त्यामुळे आता इथून तो निघू शकत नव्हता. हळूहळू आवाज कमी होऊ लागले आणि मग एकदम बंद झाले. कदाचित एखादं बेघर असलेलं कुटुंब पण राहत असावं इथं, आणि मगाशी आवाज दिला तेव्हा ते इथं नसतील. आणि तसंही ही जागा काही कुणाच्या मालकीची दिसत नाही, त्यामुळे मला त्यांनी इथं झोपलेला पाहिला असून ते मला काही न बोलताच आत गेले असतील असे अंदाज बांधत राजन परत झोपण्यासाठी आडवा पडणारच होता. तितक्यात आतल्या खोलीतून एक बाई जोरात किंचाळत पळत बाहेर आली. ती किंचाळत होती कारण तिच्या सर्वांगाला आग लागलेली होती. अंगाची लाई होत ती सैरावैरा घरभर पळत होती. हे दृश्य पाहून राजनला त्या थंडीत पण घाम फुटला होता. ती पळत पळत आता परत आतल्या बाजूला गेली. किंचाळ्या ऐकू येतच होत्या. राजनची सगळी दारू उतरली होती. तो थरथरत आतल्या बाजूला जाऊ लागला आणि अचानक तिचं ते किंचाळणं एका क्षणात बंद झालं. राजननी मनात विचार केला, इथून लगेच निघालेलं बरं. असं म्हणून राजन परत बाहेरच्या खोलीत आला आणि दरवाजातून बाहेर जाणार इतक्यात त्याची नजर खोलीच्या कोपऱ्यात गेली आणि त्याची वाचाच बसली, कारण ती भयंकर दिसणारी स्त्री खोलीच्या कोपऱ्यात बसली होती. तिच्या हातापायाचा कोळसा झाला होता आणि हिरवी साडी जागोजागी जळालेली होती. चेहऱ्यावर फक्त 2 डोळे होते, बाकी चेहरा पूर्ण सपाट होता. तिचे ते विचित्र डोळे राजनकडे बघत होते. क्षणभर राजन स्तब्ध झाला होता. त्याचे पाय लटलट कापू लागले होते. त्याला बाहेर पळायचं होतं, पण जणू काही तिच्या नजरेने त्याचे हातपाय गोठवून टाकले होते. काही क्षणातच आतून कोणीतरी हळूहळू चालत येताना राजनला दिसू लागलं. एक पुरुष, अर्धवट जळालेलं त्याचं शरीर, अर्धवट जळालेले कपडे. तो त्या खोलीत दाखल झाला. त्याने आधी त्या स्त्रीकडे पाहिलं आणि मग त्याने नजर राजनकडे वळवली. राजन स्तब्ध होऊन नुसता पाहत होता.
कारण राजनने ओळखलं होतं त्याला. तो दगडू होता आणि ती बाई दगडूची बायको मंजुळा. त्याला समजलं होतं. शेवटी 20 वर्षांनी तू आलासच. तुझी वाट पाहता पाहता 20 वर्ष निघून गेली. आठव राजन, काय केलं होतंस तू? तू माझा मित्र होतास. तू मला दारूची सवय लावलीस. माझ्या बायकोवर वाईट नजर टाकलीस. पण तुझे मनसुबे पूर्ण झाले नाहीत म्हणून मग अशाच एका रात्री आमचं घर जाळून गेलास. आज पण 30 तारीख आहे, तीच वेळ आणि तीच जागा. तुझं इथं येणं, रस्ता चुकणं सगळं ठरलेलं होतं. तुला रस्त्यावर भेटलेले ते जोडपं आम्हीच होतो. आम्हीच तुला या घराचा रस्ता दाखवला होता. असं म्हणून काही क्षणातच त्याच्या आणि तिच्या शरीराने एकदम पेट घेतला आणि ते दोघे किंचाळू लागले. ते दोघे राजनकडे येऊ लागले. राजन केविलवाना प्रयत्न करू लागला, पण खूप उशीर झाला होता. त्याला एक एक करून सगळ्याच गोष्टींचा उलगडा झाला होता. दगडू आणि तो मित्र होते, त्याच्यामुळे दगडू आणि मंजुळाचे रोज वाद होऊ लागले होते. राजनला त्याचा गुन्हा आठवला होता. त्याला तो क्षण पण आठवला होता जेव्हा त्याने अशाच त्या रात्री या घरात पेट्रोल टाकून मंजुळाला पेटवलं होतं. तिला वाचवता वाचवता दगडू पण पेटला होता. मग त्याने अख्ख्या घराला आग लावली होती. म्हणून ते घर त्याला ओळखीचं वाटत होतं. क्षणभरात राजनचं शरीर पेटलं आणि बघता बघता त्याची राख झाली. दगडू आणि मंजुळाला अखेर 20 वर्षांनी मुक्ती मिळाली. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.